आज भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये नगरपालिकेचं इलेक्शनचं समोर जाण्याकरता पूर्व तयारीनिशी काँग्रेस पक्ष ताकदीनिशी एकजुटीनं या इलेक्शनला समोर जात आहे। मुद्दे भरपूर आहेत, लोकांसाठी काहीही काम इथं होत नाही। आज प्रत्येक शहरामध्ये तुम्ही गेलात तर रोड खराब आहेत, नाल्या खराब आहेत। पुरामध्ये जेव्हा पाऊस येते तिथल्या नाल्या तुडुंब भरलेल्या असतात। शाळांची हालत फारच गंभीर आहे। इथं ई लायब्ररी सुद्धा इथं ठेवलेल्या आहे, पण तिथं कुत्रे घुमत राहतात, ही परिस्थिती आहे। प्रश्न कोणतेही असोत, अजूनपर्यंत सोल्युशन काहीच नाही आहे। याकरिता काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षासोबत इथली जनता सोबत आहे आणि भरपूर स्फूर्ततेने ते काँग्रेस पक्षासोबत आहे। आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी इथं आंदोलन केलेले आहे, कारण की आंदोलनाशिवाय काही पर्याय आमच्या सोबत राहिलेला नाही। आता इलेक्शन आहेत आणि इलेक्शन मध्ये आम्ही त्या सदनात जाऊ आणि तिथं जनप्रतिनिधी या नात्यानं ताकदीनं तिथं आमचे लोक आवाज उचलतील आणि लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करतील। मला विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता इथं स्थापित होईल। जनमतामध्ये तसा कौल आहे। आज अर्ज आणि इंटरव्ह्यूसाठी उद्यापासून काम इथं भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष सुरू करत आहेत। प्रत्येक प्रभागामध्ये कॅन्डिडेट आमचे स्वबळावर उभे राहतील। अजूनपर्यंत युती होणार का नाही महाविकास आघाडीची हे आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील। ते जे आदेश करतील, ज्यांना तिकिटा देतील आणि तिकिटा सुद्धा या सर्वेनुसारच वाटण्यात येतील। ज्या सर्वेमध्ये समोर राहतील, ज्यांच्या सोबत राहील त्यालाच तिकिटा देण्यात येतील। आमचे नेते माननीय राहुलजी गांधी आणि नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात या इलेक्शनला समोर जात आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनातच या इलेक्शनला लढा देऊन आम्ही निश्चितच विजयी होऊ।